नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आमच्या नोबल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्हा पोलीस भरती दिनांक 29 मार्च 2018 रोजी आलेला हा पेपर। चला तर सुरू करूयात। त्यातला हा पहिला क्वेश्चन, विवाहात या शब्दाची विभक्ती कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तय्या, म्हणजेच सप्तमी विभक्ती। सप्तमी विभक्तीत 3 प्रत्ययाला त, ई आणि आ लागतं। कणिक तिमणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? तर या क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 1, भरपूर मार देणे। पुढील प्रश्न, सदावर्त या शब्दाचा अर्थ काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धर्मार्थ मोफत जेवणाचे पदार्थ, कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण। पुढील प्रश्न, अग्रज या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक 2, अनुज। अग्रज मध्ये अगोदर जन्मलेला, अनुज म्हणजे नंतर जन्मलेला। ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दवबिंदू। पुढील प्रश्न, कोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे टिंबटिंब कमी होते? तर पदार्थाचं वजन कमी होतं द्रवामध्ये बुडवल्यानंतर। हिमोफिलिया हा कोणता रोग आहे व तो कशापासून होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हिमोफिलिया हा अनुवांशिक रोग आहे। एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो हा रोग। विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी टिंबटिंब धातूंचे कोणते संयंत्र वापरतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जर्मन सिल्वर, पर्याय क्रमांक 2। विद्युत शेगड्यामध्ये जे विद्युतरोधक आपण वापरतो ते जर्मन सिल्वर वापरलं जातं। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव टिमटिंबे हे असतात। तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्थायी समितीमध्ये 14 मेंबर असतात, त्याच्यामध्ये हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो, त्यालाच आपण डेप्टी डेप्टी CEO म्हणून ओळखलं जातं यांना। डेप्टी CEO म्हणतात त्यांना। पुढील प्रश्न, लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा आम्रपूर या नावाने प्रसिद्ध होता। हा किल्ला बांधण्याचे श्रेय जातं मलिक अंबर यांना। मलिक अंबरने बांधलेला या लातूरमधील किल्ला, ऐतिहासिक किल्ला या अंबरपूर आणि आम्रपूर या नावाने प्रसिद्ध होता, तो मलिक अंबरने बांधला होता। इथे बघा, स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, कार्बन मोनॉक्साईड। पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो, पर्याय क्रमांक 2। पोलीस स्मृती दिन म्हणून टिमटिंब हा दिवस पाळला जातो। तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 21 ऑक्टोबर। मीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मीनाबंकम हे चेन्नई या ठिकाणी विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे। नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर ही नर्मदा नदीचा उगम अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी होतो, अमरकंटक मध्य प्रदेश। लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणते दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही? तर लातूर जिल्ह्यामध्ये CRPF, BSF व महाराष्ट्र पोलीस यांचं प्रशिक्षण केंद्र आहे, परंतु SRPF यांचं प्रशिक्षण केंद्र नाही। SRPF ची स्थापना 1948 झाली होती आणि पहिली SRPF ची उभारणी केली होती ती पुरंदर या
या ठिकाणी झाली होती. महाराष्ट्र शासनाने पुढील प्रश्न, महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारणासाठी टिंबे हे पोर्टल सुरू केले आहे. तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 2 आपले सरकार. कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणाचे आहे? तर कलिंग युद्धाशी संबंधित सम्राट अशोक यांचे नाव येतं. कलिंग युद्ध सम्राट अशोक. भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3 कलम 17. खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कला. कला या सेवा शांतता, साहित्य व रसायनशास्त्र यात दिला जातो. क्रीडामध्ये दिला जातो, परंतु कला या क्षेत्रात दिले जात नाही. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. मराठी सत्तेचा उदय यांनी लिहिलेला आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नोत्तर आहे 17 सप्टेंबर पर्याय क्रमांक 3. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे? तर ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही चळवळ मानवी हक्कासंबंधी आहे. RTGS हे कशाचे संक्षिप्त रूप आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ही बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट, त्याला आपण RTGS म्हणतो. 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोगाऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली. ती म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग. दिनांक 7 डिसेंबर 2014 रोजी. GST ही कोणत्या प्रकारची कर प्रणाली आहे व त्यात जास्तीत जास्त किती टक्के कर दर अपेक्षित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे GST ही अप्रत्यक्ष कर व त्याची कर प्रणाली ही आहे 18%. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची नाही? तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 प्रताप. या ठिकाणी बघा क्रिकेट बॉल, काली पत्ती व पिली पत्ती चिकूची जाती आहेत. सन 2018ची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? तर पर्याय क्रमांक 2 दावोस या ठिकाणी पार पडली होती. भारताने चौथ्यांदा अंडर-19 वर्षाखालील पुरुष क्रिकेटचा विश्वकरंडक कोणत्या कर्णधाराचे नेतृत्वात जिंकला? तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 3 पृथ्वी शॉ. भारताच्या 69व्या 2018 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आशिया संघटनेतील किती देशाचे प्रमुख उपस्थित होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10 हे प्रमुख पाहुणे आले होते प्रजासत्ताक दिना. शिवराज्याभिषेक या काळात विषयावरील चित्ररथाला राष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत किती वेळा पुरस्कार प्राप्त झाला? तर या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दोनदा हा पुरस्कार मिळाला. शिवराज्याभिषेक या चित्ररथाला बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नोत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सातोशी नाकामोटो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018चे स्वागताध्यक्ष कोण आहेत? जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं ते 2018मध्ये, तर त्यांचे जे अध्यक्ष होते तर ते लक्ष्मीकांत देशमुख होते. आणि आत्ता जे झाले आहे 2019 नंतर, तर त्याच्या जे अध्यक्ष आहेत ते आहेत उस्मानाबादमध्ये पार पडला आणि त्याचे अध्यक्ष आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो. टिमटिमी ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी विरोधी युद्ध नौका 16 ऑक्टोबर 2017 रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 INS किल्टन.
ही नौदलाच्या ताफ्यात 16 ऑक्टोबर 2017 रोजी दाखल झाली होती. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो? तर या प्रश्न उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिन हा पाळण्यात येतो. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या लढाऊ विमानातून भरारी मारली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुखोई 30 MKI या लढाऊ विमानातून भरारी घेतली होती. ब्लू व्हेल हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फिलिप बुडकिन, अमेरिकेचे यांनी तयार केला होता गेम. सन 2017च्या कुष्ठरोग विरोधी दिन केंद्र शासनाने कोणते राष्ट्रीय कुष्ठरोग जागरूकता अभियान आयोजित केले? सन 2017च्या कुष्ठरोग विरोधी दिन केंद्र शासनाने पर्याय क्रमांक 3 स्पर्श अभियान हे राष्ट्रीय कुष्ठरोग जागरूकता अभियान आयोजित केले होते. सन 2017च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र झांझरे यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला? तर देवेंद्र झांझरे हे भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 4 भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3 श्री दीपक मिश्रा. सन 2017चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण आहे? 2017मध्ये ते होते राजेश मापुसकर. सन 2018मध्ये डॉक्टर अभय बंग व राणी बंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांना पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता 2018मध्ये. 2018चा स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्या त्याच वर्षी शिक्षक दिवस कोणत्या वारी असेल? हे बघा, स्वातंत्र्य दिवस केव्हा असतो? तर तो 15 ऑगस्ट आणि ऑगस्टमध्ये असतात टोटल 31 दिवस. तर 15 ऑगस्टला सोमवार होता. समजून घ्या मित्रांनो, 15 ऑगस्टला सोमवार होता. तर शिक्षक दिवस हा 5 सप्टेंबरला साजरा केला जातो. 15 ऑगस्ट सोमवार, तर हे 5 सप्टेंबर. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. तर 31 मधून 15 मायनस केले 16 उरतात. 16 मध्ये प्लस 5 ॲड केले. ही 5 सप्टेंबरचे शिक्षक दिवस 5 सप्टेंबरला असतो म्हणून 5 सप्टेंबर 16 आणि 5 21 दिवस उरतात. 15 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर आणि 15 ऑगस्टला सोमवार होता. तर आपल्याला शिक्षक दिन कोणत्या वारी असतो ते काढायचं आहे. तर 21, आता 21ला 7ने भाग दिला, 7 एक 7, 7 त्रिक 21. 21ला हा पूर्ण भाग जातोय, त्यामुळे पूर्ण भाग जातो आणि बाकी 0 उरते. त्यामुळे ज्या दिवशी 15 ऑगस्ट होता 2018 या वर्षी, तर त्याच दिवशी शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर सोमवारीच आला, कारण बाकी 0 उरले त्यामुळे. चला तर पुढील प्रश्न. गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत? तर या प्रश्नोत्तर पर्याय क्रमांक 2 केसरी. राजश्री शाहू महाराज 1920 साली टिमटिम येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते. तर ते हुबळी या
येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष होते राजश्री शाहू महाराज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणत्या ठिकाणी सत्याग्रह केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे चौदार तळे सत्याग्रह या ठिकाणी केला होता. कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विंध्यरांगा या ठिकाणी कैमूरच्या टेकड्या आहेत. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? तर ती पर्याय क्रमांक 3 ती जांभी मृदा असते. यामध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण आढळून येते. 2016च्या दुष्काळात लातूर शहरात मिरजहून टिमटिमी या रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला होता 2016मध्ये. तर ती होती जलदूत एक्सप्रेस. या रेल्वेने पाणी पुरवठा केला होता लातूर शहरात. खालीलपैकी कोणत्या ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कपूरथळा या ठिकाणी रेल्वेच्या डब्यांची निर्मिती केली जाते. 3 किलोग्रॅमचे 2/1/2% बरोबर किती? 2.5% बरोबर किती? तर बघा ते कसं काढायचं. 3 किलोग्रॅम म्हणजे 3000 ग्रॅम. तर आपल्या 3000 ग्रॅम गुणिले करायचं आपल्याला. हे बघ या ठिकाणी B1 B2 4 2 2 4 अधिक 1 5. तर या ठिकाणी लिहायचं आपल्याला 5/2 5/2 राहिले ना. B1 B2 4 4 आणि अधिक 1 या ठिकाणी बघा इथं अधिक 1 आहे आणि B2 4 आणि 5 5/2. तर ह्या ठिकाणी बघा B1 B आणि B15 30 या ठिकाणी किती राहिले 1500. 2 शून्य कटले. सॉरी मित्रांनो, हे बघा या ठिकाणी मिस्टेक झाली, प्रिंट मिस्टेक ती बघितली नाही मी. हे बघा हे 3000 किलोग्रॅम 3000 होतं हे. हे बघा 2.5% काढायचं आपल्याला. B1 B2 4 आणि 5. तर या ठिकाणी बघा 5/2. तर या ठिकाणी 3000 किलोग्रॅम बरोबर हे 2.5% पहा. B1 B2 4 4 आणि 5 म्हणजेच 5/2. 5/2ला तर 2/5ला भाग दिला तर B1 B हे बघा या ठिकाणी B1 B2 4 या ठिकाणी 2 राहिले आणि भाग जात नाही, 1ला भाग जात नाही, 1 उरलं या ठिकाणी. तर 1ला 0 घेतला आणि या ठिकाणी पॉईंट दिला तर B5 10 या ठिकाणी बघा 2.5 झालं. आता या ठिकाणी पहा हे आल्यानंतर 2.5 आलं होतं. तीन हजार समजून घ्या मित्रांनो, थोडा वेळ लागेल, फक्त तुमच्या लक्षात येऊन जाईल. ते 3000 गुणिले हे 2.5% म्हणजे 2.5
हे 2 पॉईंट वाच मित्रांनो, भागिले 100. या ठिकाणी भागिले 100 केल्यामुळं हे बघा, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. तर या ठिकाणी बघा 25 गुणिले 30 राहिले, तर 25 एक 25, 25 त्रिक 75. बघा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे आपलं 75. 7 5. या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, एक वस्तू 1275 रुपयास विकल्यास शेकडा 15% तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर वस्तू विकली कितीला? 1275 रुपयाला आणि तोटा किती झाला? 15%. तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढायची आपल्याला. तोटा असेल ना तर 1275 डायरेक्ट शॉर्टकट सांगतो तुम्हाला. 1275 गुणिले 15%. 15% म्हणजेच 85, म्हणजे 100 मधून 15 गेले तर इथं 85. 1275 गुणिले आपल्याला खरेदी किंमत काढायची, त्यामुळे या ठिकाणी लिहायचं आहे 100. आणि या ठिकाणी बघा 15% तोटा झाला, म्हणजे 100 मधून 15 गेले ते राहिले 85. तर याचं उत्तर तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर 85ने जर 1275ला जर भाग दिला तर 127. 127 म्हणजे 85 एक 85, 127 आणि हे 15 उत्तर येतं याचं. तुम्ही भागाकार करून घ्या, सोपा आहे तो. 85 गुणिले 1200 भागिले 1275 केलं तर उत्तर 15 येतं, आणि 15 गुणिले 100 केलं तर उत्तर येतं 1500. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1500. चला तर पुढचा प्रश्न घेऊ. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे कुंजोटी येथील पहिले हुतात्मे, आर्य समाजाचे पहिले हुतात्मे कोणाचं होतं? तर ते पर्याय क्रमांक 2 वेदप्रकाश यांचं होतं. त्यांनी हुतात्मा केलं होतं. संयुक्त महाराष्ट्र सभेची जी बैठक झाली होती, महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली होती? तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेस मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळी स्थापना झाली होती सभेची. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून आपण वासुदेव बळवंत फडके यांना ओळखतो. पर्याय क्रमांक 3. स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले होते? स्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबईला 1904 मध्ये रमाबाई रानडे यांनी अखिल भारतीय महिला परिषद चे आयोजन केले होते. पुढीलपैकी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते? तर या ठिकाणी बघा, बोल हा धातू लागलेला आहे, कापड हा नाही, विशेषण येते माझे पुस्तक. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी अव्यय साधित विशेषणाचे योग्य उदाहरण म्हणजे पर्याय क्रमांक 2 पुढची गल्ली. त्याला भूतांची भीती वाटायची काळ ओळखा. तर हा रीती भूतकाळ आहे. पर्याय क्रमांक 4. हे बघा, त्याला भूतांची भीती वाटायची म्हणजे रीत चालू आहे त्या काळातली, भूतकाळातील रीत चालू आहे म्हणून तो रीती भूतकाळ. वाक्यामध्ये तो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे संयुक्त क्रियापदे. तो काम करीत आहे. मित्रांनो, मला या प्रश्नामध्ये डाऊट आहे, परंतु याचं उत्तर संयुक्त क्रियापद दिलेलं आहे.
तुम्ही बघून घ्या. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. आपण काय म्हणतो, मला ह्या पुस्तकाऐवजी ते पुस्तक द्या. म्हणजेच या ठिकाणी बघा देवाणघेवाण झालेली आहे, म्हणून हा विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय त्याचा उपप्रकार आहे. पोलिसांनी चोरास पकडले या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर या ठिकाणी बघा पकडले म्हणजेच कर्त्याला आणि कर्माला दोघांनाही प्रत्यय आलेले आहे पोलिसांनी, त्यामुळे आणि क्रियापदाला पण आहे, म्हणून ही सकर्मक भावी प्रयोग हा. पुढील शब्दाचा समास सांगा. दररोज आपण म्हणतो ती दररोज शाळेत जाते. द्वंद्व समान नाही, बहुव्रीही समान नाही, पुरुषवाचक तत्पुरुषवाचक समान नाही. तर या ठिकाणी बघा हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. ती दररोज शाळेत जाते. दररोज म्हणजे 2 शब्दामध्ये आलेला हा शब्द आहे. गृह, हस्त व शीर्ष हे टिंबटिंब हे शब्द कोणत्या प्रकारचे आहे, तर हे तत्सम शब्द आहे. संस्कृतमधले जसे तसे शब्द आपल्याकडे आलेले त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. शुद्धलेख पर्याय क्रमांक 1 या प्रश्न उत्तर आहे. शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. तर या ठिकाणी बघा प्रतिकूल हा चुकीचा आहे. प्रतिकूल याला दुसरी वेलांटी दिली म्हणून हा चुकीचा आहे. या ठिकाणी बघा याला पहिली वेलांटी आणि दुसरा उकार म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी बघा पहिला उकार दिले म्हणून ही चुकी. दुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. तर या प्रश्नाचं उत्तर पहा 2 व्यक्तीमधील रुबाब. या प्रश्न उत्तर आहे दुआब म्हणजे 2 नद्यांमधील जागा, याला आपण दुआब म्हणतो. पुढील म्हणीचा अर्थ ओळखा. विशी विद्या तशी धन, म्हणजेच ही म्हणे विशी विद्या तशी धन. तर या म्हणीचा अर्थ शोधायचा आपल्याला. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे उत्तर योग्य वेळेत योग्य काम करणे. विशी विद्या तशी धन. कच्छपी लागणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे कच्छपी लागणे म्हणजेच पर्याय क्रमांक 2 एखाद्याच्या नादी लागणे. भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. भुंगा या शब्दाला आपण मिलिंद या नावाने ओळखतो. समीरण म्हणजे वारा. भानू आपण सूर्यदेवाला म्हणतो आणि मृगेंद्र आपण सिंहाला म्हणतो. खालील दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा. कुडी तशी पुडी. या प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक 3. पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो या वाक्याचा प्रकार ओळखा. पावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो. तर वाक्याचा त्यांनी प्रकार विचारलेला आहे. तर हे केवळ वाक्य या ठिकाणी बघा संयुक्त वाक्य नाही किंवा मिश्र वाक्य नाही आहे. तर हे केवळ वाक्य पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे खालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता. तर या ठिकाणी बघा काळसर, वारकरी, जामीनदार व धार्मिक. आपण कसं म्हणतो संस्कृतमधील शब्द प्रत्यय लावलेला आहे. तर बघा धर्माचं धार्मिक झालेलं आहे, म्हणून ही पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. तळे या शब्दाचे अनेकवचन कोणते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे तळ्याचं तळी होतं. पर्याय क्रमांक 3. मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्या 2018मध्ये जेवढ्या प्रश्नपत्रिका आल्या असतील तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका टाकायची ती व्यवस्थितरित्या आम्ही समजून सांगू. मित्रांनो जय हिंद, जय महाराष्ट्र.